नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर प्रांजलच्या शाळेसमोरच म्हणजे प्रांजलची शाळाच भाजी मंडीमध्ये आहे. तर खूप आता मक्का यायला लागल्यात विकायला. तर ह्या मधुमक्का आहेत. तर येताना आम्ही मधुमक्का घेऊन आलो. तर खूप अशा ताज्या ताज्या होत्या. तर त्यांचं सुरू होतं, त्यांना एक खायची होती गॅसवर भाजून. तर गॅसवर आम्हाला काय आवडत नाहीत, कारण की चुलीच्या म्हणजे हारावर जी मक्का भाजलेली असती ना, तर ती खूप छान लागते. आणि गॅसवर काय होतं आहे, फक्त वरूनच भाजल्या जाते ना, आतून तशीच पिटाळ पिटाळ राहते. तर आम्हाला सगळ्यांना अशी उकळून मका आवडती. तर कुकरला मका सगळ्या टाकून घ्यायच्या, थोडंसं मीठही टाकायचं चवीपुरतं आणि 1 ग्लास पाणी टाकायचं. 4-5 शिट्ट्यामध्ये छान अशी मधुमक्का शिजून निघते आणि खूप छान लागते. अशी गॅसवर भाजण्यापेक्षा अशीच छान लागते. आमच्या राजवीरला आणि प्रांजलला अशीच मक्का ह्यावेळेस जरा आवडते. लवकरच तर सगळे मधुमक्का कामं यायला ते लागल्यात, झालते. नाहीतर वाट्यावर थोड्या थोडा उशिरा पसारा येत होता असतात पडलेला, कारण मधुमक्का. की मुलं आले ना मला तर खूप भाजून डब्बे काढे. खाण्यापेक्षा अशा तर उकळूनच छान बराच लागतात पसारा ते आणि होता. कुकरला भांडे लवकर गुंडे पण माझे होत्यात सगळे मधुमक्का. घासण्याचे झाले तर होते. तर संध्याकाळी मस्त मस्त असे असा जेवण स्वयंपाक वगैरे ते आम्ही झाला, केले. जेवण तर वगैरे केले, आम्हाला इथे जायचं की होतं बाहेर सेलमध्ये. आम्हाला तर जायचं होतं. घरातले तर बाहेर थोडेफार म्हणजे असे सेल मग्गा आहे ते आमच्या अशा वस्तू घराजवळ, थोड्याफार घ्यायच्या होत्या. प्रांजलच्या शाळेजवळच तर खूप आहे. छान असा तर खूप मोठा मोठा सेल सेल आहे. आहे. तर तरी आम्हाला ह्यावेळेस काय थोडंसं एवढं सामान नव्हतं ह्या सेलमध्ये. हा सेल ना 12ही महिने चालू असतो. तर आम्हाला हे पाय पुसणे ते बघायचे होते, पण काही आवडले नाहीत, मनावर तसे नव्हते. तर तिथे बऱ्याच असे खेळण्या ते वगैरे होत्या. आणि प्रांजलला ना पिगी बँक खूप आवडती, कारण की ती दरवेळेस नाही का पिगी बँक घेत असती, त्याच्यामध्ये पैसेही जमा करते आणि नंतर मग एकदाच पैसे काढते. मग ते काढताना काय होते, ती खराब होती. तर इथे कपाटाच्या आकाराची होती. म्हणते मम्मी हीच घ्यायची. म्हणलं काही गरज नाही, सगळ्या खराब होत्यात आणि मग नंतर भंगारात जातात. म्हणलं त्याचे 5-10 रुपयाला सुद्धा येत नाहीत आणि एवढ्या महागाच्या घ्यायच्यात. तर खूप छान सेल होतं. सगळ्या म्हणजे ह्या सेलमध्ये जास्त करून प्लास्टिकच्याच वस्तू होत्या. तर आम्हाला पाट मग असे बरेच वस्तू घ्यायच्या होत्या, कारण की आमचा पाट ना म्हणजे होता, पण काय झालं काय माहिती, अचानकच त्या साईडच्या गच्चीवर गेला. तर मी तुम्हाला ते व्हिडिओ नंतर एखाद वेळेस दाखवलंच. म्हणजे गायब झाल्यासारखाच झाला बघा. ह्या गच्चीवरून मधातच असा फुटला. तर मुलांना म्हणलं तुम्ही फेकला का, तर मुलं म्हणतात नाही. मग मला आता काय भूताने फेकला का काय माहिती, आपोआप त्या साईडलाच तो पाट गेलेला आहे. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाट दाखवेलच, कारण की ह्या गच्चीवरून त्या गच्चीवर ते पाट असं काही जाऊ शकत नाही. तर मुलांना खूप विचारले, ते म्हणतात आता आम्ही कशाला ते पाट फेकावं तिकडे. तर नंतर पाहिला तर असा फुटलेला, मध्यभागीच असा फुटलेला होता. तर काय माहितीच नाही त्या पाटाचं. तर असो, तर असे 2-3 आम्हाला पाट ते घ्यायचे होते. आणि मग पण लागतातच सकाळी सकाळी आंघोळीला ह्याला, कारण की आता मुलांची सकाळी शाळेत जाण्याची घाई ते असती. तर एक एक्स्ट्रा 1-2 असावं म्हणून आम्ही घेतले. तर एकदा सेलमध्ये गेलं की माणसाला जे दिसलं ते, जे आवडलं ते आपण घेतच राहतो. तर प्रांजलचं मम्मी हे घे, मम्मी ते घे, तिचं सुरूच असते. तर चाकू पण बरेच आहेत घरी 2-3. तर ह्या सेलमध्ये खूप छान असे धारवाली म्हणजे जे कात्रीवाली असतात ना, तर तसलेच चाकू भेटते छान. तर आम्हाला तसाही घ्यायचा होता, तर मग तेही घेतला. तर आम्हाला काही एवढं काही घ्यायचं नव्हतं, पण गेल्यामुळं मग म्हणलं चला आता घ्या, कारण की मग नंतर पण काही येणं होत नाही. आणि इथे फरशी पुसण्यासाठी खूप छान असं लिक्विड होते, पण मला हे काही आवडले नाही, कारण की त्याचे सेंट चांगले होते. ते असे लोकलचे असल्यासारखेच वाटते, तेवढे ब्रँडचे नव्हते चांगले. आणि बाहेर ना हे टप होते बघा, खूप छान प्लास्टिकचे टप होते. तर पाहिलं तर असे चांगलं त्याचं प्लास्टिक मजबूत होतं. आमच्याकडं आहे एक लोखंडाचे ह्याचे टोपले, आणि मागं एक टप चांगले दुकानमधले घेतलेले होते. तर बांधकामाच्या टायमाला काय झालं, त्या मिस्त्री लोकांनी वरून विटा ते फेकल्या. तर 1-2 टप आमचे असे खराब झाले बघा, म्हणजे फुटलेच ते, फक्त एकच राहिला आहे. तर हे टपाचं क्वालिटी पण चांगली वाटली. तर मग येता येता आम्हाला बाहेर दिसले, मग ते टपही घेतले. आणि बरेच स्टँड वगैरे होते चप्पलचे ह्याचे, आणि त्या चप्पलच्या स्टँडची क्वालिटी पण एवढी काही चांगली नव्हती. तर ते काही घेतले नाही. आणि प्रांजलचं असते खेळ भांडे घ्या, मागच्या वेळेस एवढा मोठा सेट ते घेतला होता. तर सगळे भांडे ती काय करते, इकडं तिकडं सगळे अस्तव्यस्त करून सगळे जिकडं तिकडं भांडे करून गेले. तर मला काही असले भांडे कुंडे काही घ्यायचे नाही, पण मुलींचा नाद असते, लहान वयातच असं खेळायला भेटते, मोठ्यापणी काही खेळणं होत नाही. आणि मुलांना काही असले खेळ भांडे आवडत नसते. तर आमचा राजवीर काही मागत नसते असं बाहेर गेल्यावर. बराच वेळ झाला होता, सेलमध्ये होतं आणि आभाळही आलेलं होतं.
तर त्यानंतर ह्यांना चप्पल वगैरे घ्यायचे होते. त्या दिवशी मुलांची शॉपिंग झाली, सगळी शूज वगैरे शाळेचे, आणि ह्यांना पण घ्यायचे होते. आता ह्यांचा बड्डे आहे, दोघाही बापलेकांचा बड्डे, राजवीरचा आणि ह्यांचा एकाच दिवशी बड्डे असतोय. तर ह्यांना ड्रेस ते घ्यायचे होते. ते काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही दुकानामध्ये, कारण की खूप गर्दी ते होती. आणि ह्यांना काही चप्पल एवढं आम्हाला फिरवलं आहे. आई म्हणले आता जा, मी जाते घरी, हे सामान घेऊन ये, टप हे घेऊन कुठं असं फिरायचं आहे. तर मग 1-2 दुकानं ह्यांनी फिरले, काही पसंत नाही आले. मग शेवटी जवळ जे दुकान होतं ना, तर त्या दुकानामध्ये गेलो. तर हे बघा, मग त्यांनी चप्पलही घेतली आणि आमच्या प्रांजलची चप्पल आवडली. तर मनावर तेवढी काही पसंत आली नाही. आई म्हणले अशी कशाला आणली, कारण की दरवेळेस एकाच ह्याच्या असतात. तर एवढ्या काय मापाच्या त्यांच्या काही भेटत पण नव्हत्या. तर प्रांजलची घरी आली की अशी घाई सुरू असते बघा, हे मी फोडणार, येत तर नाही काढायला, पण एवढी हे असते तिचं. नंतर राजवीरजवळ दिलं आहे फोडायला, की हे बघ, हे एक टप तुझा. आणि तिला एवढा पिंक कलर एवढा आवडते, ड्रेसचा म्हणा, चप्पलचा म्हणा. तर तिच्या पप्पाला चप्पल घेतली, तर ती म्हणते आता मलाही, कारण की राजवीरला क्रॉक्स आहेत, तर ती म्हणते मलाही तसेच त्याचे क्रॉक्स घ्यायचे. तर आई येऊन झोपल्या. म्हणलं तुम्ही तुमचं बघा बाबा आता काय करायचे, तर तुम्हाला खूप वेळ लागते. तर आम्ही जवळपास या दोघांच्या चप्पल शोधत नाही का 1-2 तास आणखी आमचे वाढले बघा, कारण की यांच्या मापच्या ह्यांना जे आवडत होती, तर तिच्यामध्ये काही कलर नसायचे आणि व्यवस्थित वाटत नव्हत्या. मग घेतल्या. तर हे प्रांजलला पण घ्यायची होती. प्रांजलला असतानासुद्धा ती म्हणते मला पण घ्यायचे. तर आणि आता एवढी महागाई झाली ना, 200ची वस्तू 400ला झाली. तर खूपच असं म्हणजे महाग झालेलं आहे. तर झोपताना काय असते, आमच्या पाठ खाजवा. तर पाठ खाजवण्यासाठी ह्यांनी हे बघा, हे पंजा घेतला आहे. काय ह्याला काय पंजाच का काय बोलतात, स्वतःच्या हाताने खाजवायची. तर दोघांना 2 घेतल्या. आणि हिला कोणत्या क्यूब बनवायच्या होत्या फ्रीजमध्ये ठेवून, आईस क्यूब. तर फ्रीजमध्ये एक आईस क्यूबचा एक ट्रे पण आहे, पण म्हणते ह्याचा खूप छान आकार आहे असा हार्डचा. तर म्हणे मला हे घ्यायच्यात, तर मग ते पण घेतलं तिने. तर जास्त काही सेलमध्ये आम्ही काही घेतलं नाही, पण एवढं झालं, एवढे पैसे गेले ना, कारण की पाट म्हणा आणि हे टोपले म्हणा, हे भरपूर महाग आहेत, कारण की ते म्हणे क्वालिटीचे आहेत. तर हे 180 का काय रुपयाला एक भेटले, आणि 250-250 रुपयाला एक पाट असं काय भेटले. तर चांगल्या वस्तू होत्या. पण ज्यावेळेस संक्रांतीला, रमजानी, दिवाळी, ज्यावेळेस ह्या अशा सणाला नाही का खूप सारा माल येते. तर चाळण्या पण चांगल्या होत्या. आम्हाला दळण करायची चाळणी पण घ्यायची होत्या घरी, पण त्या जुन्या झालेल्या होत्या. आणि एवढ्या काय अशी एक साईडनं थोडी खराब पण झालेली होती, अशा गंजल्यासारख्या झालत्या. तर एक पिठाची चाळणी आणि एक दळण करायला चाळणी घेतली होती. आणि हे ब्रश तर ह्याला घेतला होता आम्ही, बेसिंग ते साफ करायला, कारण की चांगला वाटला म्हणून घेतला. तर त्यांची खरेदी झालेली होती, राजवीरची आणि त्यांची पण कपड्यांची, कारण की ते काय नको म्हणत होते कपडे. तर आई म्हणल्या एकदाच घ्या म्हणून. तर त्यांनी 2-3 टी-शर्ट, 2-3 पॅन्ट अशा घेतल्या. बड्डेच्या निमित्ताने ते काय जास्तीचे कपडे असे काही घेत नसते सहसा, असे सारखे. तर आई म्हणल्या तू कपडे जास्त स्वतःला घेत नसतोस, सगळ्याला घेतो, म्हणून त्यांनी पण घेतले. तर बड्डे असल्यामुळे एवढे घेतले, नाही तर घेत नसते ते. राजवीरला आमच्या दुकानातलेच कपडे दिलेले होते, म्हणजे घेतलेलेच आहे त्याला शर्ट ते. तर आई म्हणल्या आता त्यांच्या मापचे ह्यांच्याकडं काही कपडे नाहीत, म्हणून त्यांनी दुसऱ्या दुकानामध्ये कपडे घेतलेले होते. तर राजवीरला सुद्धा घेतले. आणि प्रांजल लगेच म्हणते आता माझा बड्डे कधी, आता तुमच्या दोघांना तुम्ही एवढे कपडे घेतलेत, आता माझ्या बड्डेला पण मी असे 2-3 ड्रेस घेणार आहे. तर म्हणते तुमचेच बड्डे लवकर येतात, माझे बड्डे खूप लांब येत असते, तर माझा पण तुमच्यासोबत बड्डे करायचा आहे. तर असं तिचं खूप असतं आहे प्रांजलचं. तर तिलाही क्रॉक्स ते घेतले होते, कारण की आता शाळेत जायला पावसाळ्यात असे काही अंगावर उडत पण नाही, म्हणून घेतलेले होते क्रॉक्स. नाहीतर तिला दुसऱ्या स्लीपर बूट ते आहेत. तर तिचं खूप असते. हे बघा, ती एवढी खुश झाली ना त्या क्रॉक्सला, कारण की 2-3 दुकानामध्ये आम्ही एवढे फिरलो, तर तिच्या मापचे काही भेटतच नव्हते. तर शेवटी म्हणलं आता एकच दुकान बघायचं, तर तिथे भेटले. तर मस्तपैकी ह्यांनी येताना मग मिरिंडा आणलं होतं थंड प्यायला. तर मला हे असं काही थम्सअप हे काही आवडत नाही प्यायला. तर प्रांजल मला बळजबरी देत होती, मम्मी एक घोट पिऊन बाय. तर पिलं एक घोट. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास माझा नक्की लाईक करा, शेअर करा.